आज तुम्हाला वाटतं काँग्रेस कोलॅप्स होते ना, हे इब्न खालदूनने सांगितले नाही. इब्न खालदूनने फार सुंदर गोष्ट सांगितली आहे की एखादं साम्राज्य निर्माण होतं, ते साम्राज्य निर्माण करणारा जो असतो त्याचा पराक्रमातून ते साम्राज्य निर्माण होतं. पण ज्या वेळेला त्या घराण्याचा स्वाभिमान असतो, ज्या वेळेला त्याच्या पुढच्या पिढ्यांना आपल्या मूळ पुरुषाची लाज वाटायला लागते, अस्मितेची लाज वाटायला लागते. हे तुम्हाला तत्वज्ञान वाटलं की नाही मित्रांनो? मी सांगतो फार मोठी थिअरी आहे. नाही मित्रांनो, तुमच्या समोर उदाहरण आहे. वंदे मातरम म्हणत लोकांनी छातीवर गोळ्या झेलल्या, बरोबर आहे ना? आज ते वंदे मातरम का म्हणायचं असं राहुल गांधी म्हणतो, तिथे काँग्रेसचा ऱ्हास तुम्हाला कळेल. इतिहास कसा असतो बघा. ते साम्राज्य तर त्यांनी त्याचं फार टप्प्याने वर्णन केलेलं आहे की पहिल्या पिढीत जो राजा असतो, म्हणजे तो महेंद्रसिंग धोनी किंवा विराट कोहली असतो, तो कॅप्टन असतो, पण तो बाकीच्यांना इक्वल सन्मान देतो, समान सन्मानाने वागवतो. त्याला माहिती असतं मी एकटा नाही आहे, ह्या सगळ्यामुळे आपण मॅच जिंकली, हे असतं. आणि ते बघत बघत त्याचा मुलगा राजा होतो, सुलतान होतो, आणि तो आपल्या बरोबरीच्यांना बरोबरीने वागवायचा प्रयत्न करतो. वागवतो असं मी म्हणत नाही, प्रयत्न करतो. पुढे गंमत अशी होते की ते सरदारांची मुलं सरदार होतात आणि त्यांचा हितसंबंध तो सुलतान असण्यात असतो. तिसऱ्या पिढीमध्ये आजोबाचं कर्तृत्व बघितलेलं नसतं आणि त्यामुळे नातवाला वाटतं सर मूर्खासारखा साला आजोबा लढायला गेला, सैनिक पाठवायचे होते ना. तो जेव्हा कथा ऐकतो, आपला आजोबा रक्तबंबाळ झाला होता, आपल्या आजोबाने रक्त सांडलं, त्याची नातवाला लाज वाटायला लागते, वंदे मातरमची लाज वाटायला लागते. तिथे त्या संस्कृतीचा, त्या देशाचा, त्या समाजाचा ऱ्हास होतो. हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. वंदे मातरम का म्हणायचं? माझ्या पूर्वजांनी गोळ्या झेलल्या आहेत, त्याच्यासाठी लाठ्या खाल्ल्यात. तिसऱ्या पिढीत ते होतं ना. आणि बघा तुम्ही, नातू किंवा पणतू ते साम्राज्य बुडवतो. मग तो एखादा कॉर्पोरेट असो किंवा खरा राजा असो किंवा एखादा आपल्या जवळपासचा सन्मानित एखादं घराणं असेल. त्यामुळे मुद्दा त्यातला असा आहे की तुमचा इतिहास तुम्ही विसरू नका.